हरे कृष्ण, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे भक्तशास्त्री कोर्समध्ये. आपण स्टडी करत आहोत भक्ती रसामृत सिंधू. तर आपण लास्ट टाइम याचं हे पूर्ण केलं होतं, निवेदन. आणि निवेदनमध्ये आपण डिस्कस केलं होतं की कशा प्रकारे वृंदावनातील 6 गोस्वामींनी आपल्याला भक्तिविषयक उपदेश दिलेले आहेत. त्याच्यामध्ये रूप गोस्वामींचं स्पेशल कॉन्ट्रीब्युशन आहे भक्ती रसामृत सिंधूच्या माध्यमाने. त्यानंतर आपण ते डिस्कस केलं होतं भक्तिरस वर्सेस भौतिक रस, या दोघांमध्ये काय अंतर आहे. प्रेम करण्याची प्रवृत्ती आपण डिस्कस केलं होतं. आणि फायनली भौतिक सुख साधने आपल्याला सुखी बनवू शकत नाही, आपण बघितलं होतं. त्यानंतर आज आपण प्रस्तावनेला प्रारंभ करणार आहोत. प्रस्तावनेमध्ये तुम्ही एकदम बिगिनिंगला जाल तर सर्वात पहिले पॅरेग्राफच्या वरती लिहून घ्या मंगलाचरण. प्रस्तावनेच्या वरती पहिल्या पॅरेग्राफवरती मंगलाचरण. मंगलाचरण. त्यानंतर नेक्स्ट पॅरेग्राफ मध्ये सॉरी नेक्स्ट नाही, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10व्या पॅरेग्राफ मध्ये जावा. त्याच्यामध्ये दुसरा पॉइंट लिहा भक्तीची व्याख्या. 10वा पॅरेग्राफ आहे पूर्व आचार्यांच्या पदचिन्हांचे अनुसरण करून लिहिलेली, हा 10वा पॅरेग्राफ आहे. त्याच्यामध्ये लिहा सेकंड पॉइंट भक्तीची व्याख्या. त्यानंतर त्याच्या पुढचा पॅरेग्राफ 11वा पॅरेग्राफ. त्याच्यामध्ये तुम्हाला दुसऱ्या पॉइंटचा पहिला पॉइंट लिहायचा आहे. बेसिकली दुसऱ्या पॉइंटचा सब पॉइंट आहे त्याच्यामध्ये, तो लिहायचा भक्तीचे संगोपन. भक्तीचे संगोपन, ठीक आहे, दुसऱ्यामध्ये पहिला पॉइंट. त्यानंतर तो पॅरेग्राफ संपल्यावरती जिथे तुम्ही भक्तीचे संगोपन लिहिलेलं आहे त्याच्या पुढे पॅरेग्राफ पकडा. 1 पॅरेग्राफ 2 3 4 5 6वा पॅरेग्राफ त्याच्या पुढे 6वा पॅरेग्राफ. त्याची स्टार्ट आहे भक्तिमय सेवेचा अर्थ भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य संतोषाकरिता. भेटलं का? त्याच्यामध्ये लिहायचं प्रतिकूल कॉमा देऊन अनुकूल अनुशीलनम. प्रतिकूल कॉमा देऊन लिहायचं अनुकूल अनुशीलनम. त्यानंतर त्या पॅरेग्राफच्या पुढे 1 पॅरेग्राफ सोडून 2 पॅरेग्राफ सोडून तिसरा पॅरेग्राफ रूप गोस्वामींनी भक्ती रसामृत सिंधूत सांगितल्याप्रमाणे. भेटलं का? त्याच्यात तिसरा मुद्दा लिहायचा ज्ञान कर्मादि अनावृतम. ज्ञान कर्मादि अनावृतम. ज्ञान कर्मादि अनावृतम. त्यानंतर मध्ये चित्र वगैरे आहेत, तुमच्या काय माहिती काय आहे ते चित्र. तुम्ही बायपास केल्यावरती त्याच्या पुढे अजून 1 पॅरेग्राफ सोडून 1 पॅरेग्राफ आहे, 2 पॅरेग्राफ सोडून 1 पॅरेग्राफ आहे. श्रील रूप गोस्वामींनी नारद पंचरत्रातील एक व्याख्येचा उल्लेख केला. भेटला का पॅरेग्राफ? श्रील रूप गोस्वामींनी नारद पंचरत्रातील एका व्याख्येचाही उल्लेख केला आहे. त्याच्यावरती लिहायचं चौथा मुद्दा सर्वपाधीर विनिर्मुक्त. ते आपण नंतर बघू काय आहे ते. सर्वपाधीर विनिर्मुक्त चौथा पॉइंट झाला. दुसऱ्या पॉइंट मधले 4 पॉइंट तुम्हाला आतापर्यंत लिहून दिले.
आणि त्यासोबत तात्पर्य पूर्ण होतं. सो बेसिकली 2 मेन पॉईंट आहेत, दुसऱ्या पॉईंटचे 4 सब पॉईंट्स आहेत. चौथा पॉईंट सांगा ना गुरुजी परत. चौथा पॉईंट आहे सर्व उपाधीर विनिर्मुक्त. सर्व उपाधीर, ऍक्च्युअली ते उपाधीर आहे पण ते बोलताना तसं असतं. सर्व उपाधीर विनिर्मुक्त. सर्व उपाधीर विनिर्मुक्त ऍक्च्युली श्लोकाचा भाग आहे. मी तुम्हाला अजून श्लोकची लिस्ट दिली नाही, तुम्ही मला नंतर आठवा. भक्तरसामृत सिंधूच्या पाठांतर करण्याच्या श्लोकांची लिस्ट आहे, एक 6-7 श्लोकांची लिस्ट, ते तुम्हाला देईन ग्रुपवरती. या पुस्तकात नाही आहे ती, म्हणजे काही ठिकाणी आहे काही ठिकाणी नाही आहे, अशा प्रकारे. सो दिस इज मंगलाचरण. मंगलाचरण म्हणजे बेसिकली प्रार्थना करणे आपण, राईट. तर रूपा गोस्वामींचं जे भक्तिरसामृत सिंधू त्यांनी जे लिहिलेलं आहे, प्रभुपादांनी त्याचा अनुवाद इथे दिला आहे आपल्याला, आणि समरी स्टडी आहे म्हणजे सारांश रूपाने. म्हणून सगळे श्लोक इथे लिहिले नाही आहेत, जे रूपा गोस्वामींनी तिथे श्लोक लिहिलेले आहेत पुस्तकाचा व्हॉल्यूम कमी करण्याकरता, आणि एक जस्ट सारांश दिलेला आहे इथे. सो मंगलाचरण म्हणजे जसं आपण प्रार्थना करतो, पहिले ओम ज्ञानतिमिरान्धस्य आणि मग प्रभुपादांची प्रणिती आपण म्हणतो आणि महामंत्र म्हणेपर्यंत, त्याला मंगलाचरण म्हणतात. तर रूपा गोस्वामींच्या मंगलाचरणमध्ये ही प्रार्थना आहे, ते तुम्हाला नंतर मी श्लोक देईन. मी आता फक्त श्लोक वाचतो, त्याचा अनुवाद प्रभुपादांनी मंगलाचरणच्या पहिल्या पॅराग्राफमध्येच दिलेला आहे. अखिल रसामृत मूर्ती परश्रम रुचिर रुद्ध तारका पाली कलितस्य श्यामो ललितो राधा प्रयन विधुर जयती. हा श्लोक आहे, तुम्हाला नंतर मी देईन. त्याचा अनुवाद प्रभुपादांनी इथे दिलेला आहे मंगलाचरणच्या पहिल्या पॅराग्राफमध्ये. प्रभुपाद म्हणतात, मंगलाचरण श्रीकृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत, राईट. कारण या पुस्तकाचा आशय काय आहे, भगवान श्रीकृष्णांची आराधना कशी करावी हे शिकणे आणि त्यांच्याविषयी प्रेम उत्पन्न करणे. ते सर्व कारणांचे कारण तथा अखिल रसांचे मूर्त स्वरूप आहेत. सगळ्या रसांचा जो सार आहे आणि आधार आहे ते कोण आहेत, भगवान श्रीकृष्ण आहेत, राईट. म्हणून तसं लिहिलेलं आहे. हे रस अथवा संबंध म्हणजे 5 प्रकारचे जे प्राथमिक रस आहेत आणि 7 प्रकारचे दुय्यम रस. तर प्राथमिक रस आहेत शांतदास्य, साख्य, वात्सल्य, माधुर्य, आणि जे सेकंडरी आहेत त्यातले 2-3 इथे दिलेले आहेत, हास्य, करुण, भय, वीर, विभत्स, अद्भुत आणि रौद्र. आणि प्रॉपर लिहितात, भगवान श्रीकृष्ण परम आकर्षक आहेत आणि त्यांनी आपल्या सर्वव्यापी दिव्य आकर्षणाच्या बळावरती तारका, पालिका, श्यामा, ललिता व अंततः श्रीमती राधाराणी या गोपींना स्वतःकडे आकर्षलेले आहे. मी त्यांच्या कृपेची अभिलाषा करत आहे, जेणेकरून कृष्ण कृपा श्रीमूर्ती श्री श्रीमद भक्ती सिद्धांत सरस्वती गोस्वामी प्रभुपाद यांच्या आज्ञेवरून मी लिहित असलेल्या भक्तिरसामृत सिंधू नामक ग्रंथाचे लिखाण निर्विघ्नपणे पार पडू शकेल. लाईक दॅट त्यांनी ही प्रार्थना केलेली आहे. सो दिस इज मंगलाचरण प्रभुपादाने दिलेलं आहे. त्यानंतर तुम्ही सेकंड पॅराग्राफ बायपास करत तुम्ही वाचू शकता नंतर ते. तिसऱ्या पॅराग्राफमध्ये जे मंगलाचरण दिलेलं आहे ते रूपा गोस्वामींचं मंगलाचरण आहे, ते पण प्रभुपादाने तिथे अनुवाद रूपामध्ये दिलेलं आहे. तर त्याचा प्रभुपाद अनुवाद असा लिहितात, आपले थोरले बंधू आणि आध्यात्मिक गुरु श्री सनातन गोस्वामी यांना विनम्र अभिवादन करून श्रील रूप गोस्वामी ग्रंथाचा आरंभ करीत आहेत. श्रील रूप गोस्वामी प्रार्थना करीत आहेत की भक्तिरसामृत सिंधू त्यांच्या बंधूंना अतिशय आनंददायक ठरावा. ते पुढे अशीही प्रार्थना करतात की अमृताच्या या सागरात निवास करून श्री सनातन गोस्वामी सदैव श्री राधाकृष्णाच्या सेवेत दिव्य आनंदाचा लाभ घेवत. तर रूप गोस्वामी हे त्यांचे भाऊ होते, सनातन गोस्वामी थोरले बंधू. सनातन गोस्वामींच्या प्रित्यर्थ आणि त्यांना आनंद व्हावा म्हणून हा ग्रंथ मी लिहित आहे. तर ग्रंथ लिहिणे किंवा कुठलेही प्रोजेक्ट चालू करणे किंवा काही जीवनामध्ये करणे याच्या मागे काहीतरी उद्देश असतो आपला, राईट. आपण भक्ती शास्त्री कोर्स करतो याचा उद्देश असा आहे की तुम्ही सगळे जानकीनाथ प्रभूंना प्रसन्न करताय हरे कृष्ण. किंवा तुमचे बाकी जे मुंबईतले असतील किंवा दुसरे जे भक्त असतील ते आपापल्या काउंटरला प्रसन्न करण्याकरता. तर भक्तिरसामृत सिंधू किंवा भक्तिशास्त्री अभ्यास करून तुमचं काय होणार नाही काम. पण तुम्ही अभ्यास करून जर तुमचे गुरुवर्य किंवा काउन्सलर किंवा अल्टिमेटली आपले दीक्षागुरू किंवा प्रभुपाद किंवा भगवंत जेव्हा प्रसन्न होतील तुमच्या अध्ययनाने, डेडिकेटेड स्टडीने, तेव्हा ते तुम्हाला आशीर्वाद देतील, राईट. कारण आध्यात्मिक जीवन हे ब्लेसिंग्सने चालतं. आध्यात्मिक आहे, भौतिक आहे, सगळं जीवन हे आशीर्वादानेच चालतं, राईट. सो हे पुस्तक लिहिण्यामागे काय कारण आहे ते प्रभुपादांनी पण सांगितलं, रूप गोस्वामींनी पण सांगितलं. आणि तुम्हाला दिसेल रूप गोस्वामींनी याची व्याख्या दिलेली आहे, कसली, समुद्राची, ओशन मेटाफोर. रूप गोस्वामी म्हणतात, आपण आता
प्रभुपाद लिहितात, आपण आता तिसऱ्या पॅरेग्राफमध्ये, आपण आता सर्व महान भक्तांना व आचार्यांना नमस्कार करूया. राईट. या भक्तांची तुलना अमृताच्या महान सागरात राहणाऱ्या जलचरांशी केली जाते, जे मोक्षाच्या अनेक नद्यांना काहीही महत्व देत नाहीत. ज्याप्रमाणे नद्या सागरात विलीन होत असतात, त्याप्रमाणे निर्विशेषवादी लोकांना निराकार ब्रह्मात विलीन होण्यात अतिशय रुची असते. मग आता ज्यांना समजलेलं आहे निर्विशेष निराकार मुक्ती काय असते, म्हणून भक्तिरसामृत शेवटला घेतलं जातं. नाहीतर मग आता हे निर्विशेष निराकार समजवण्यामध्येच 6 महिने जातील निघून. हरे कृष्ण. तर तुम्हाला हे सगळं माहीत आहे, ही अशी अपेक्षा ठेवून आणि तुम्हाला समजत आहे हे समजून आपण पुढे जात आहोत. या ठिकाणी मोक्षाची तुलना सागराशी केलेली आहे. राईट. आणि नद्यांची तुलना मोक्ष प्राप्तीच्या अनेक मार्गांशी केलेली आहे. निर्विशेषवादी या नदीच्या पाण्यात निवास करतात, जी अंततः सागरात विलीन होते. मात्र या लोकांना एका गोष्टीचे किंचितही ज्ञान नसते की या सागरात तसेच नद्यांमध्ये अनेक जलचर विहार करीत असतात. सागरातील जलचरांना खाली वाहत घेऊन मिसळणाऱ्या नद्यांचे काही महत्त्व वाटत नसते. वैष्णव भक्त शाश्वत काळ भक्तिमय सेवेच्या सागरात निवास करतात व ते नद्यांना महत्त्व देत नाहीत. म्हणजेच जे शुद्ध भक्त आहेत ते नेहमी दिव्य प्रेममयी सेवेच्या सागरात राहत असतात व त्यांना इतर पद्धतीचे काहीच महत्त्व नसते. या पद्धतीची तुलना नद्यांशी केली जाते व हळूहळू सागरात येऊन मिळतात. सो इन ओव्हरऑल तुम्ही जर तिथे पूर्ण अभ्यास करायला वाचाल नंतर, तर प्रभुपाद सांगतात की ॲक्च्युली ही जी तुलना आहे समुद्राची, सागराची, ओशन मेटाफर झालं म्हणतात. जे भक्तगण असतात ते समुद्रामध्ये, पहिली गोष्ट ते छोट्या ज्या नद्या असतात त्यांना काही घेणं देणं नसतं. राईट. हे छोट्या नद्या म्हणजे वेगवेगळे अध्यात्माचे छोटे मार्ग झाले. राईट. आणि अल्टिमेटली ह्या सगळ्यांना काय प्राप्त होते, निर्विशेष निराकार मुक्ती प्राप्त करायचा प्रयत्न करतात. योग असतील किंवा योगी असतील, ज्ञानी असतील किंवा अष्टांगयोगी असतील, हे सगळे लोक. असं का सांगितलेलं आहे, तर ते म्हणतात की ॲक्च्युली भक्त लोक, तुम्ही जर कधी समुद्रामध्ये गेला असाल किंवा नदीच्या जलाशयामध्ये गेला असेल कधी, नदी जी असते त्याच्या सरफेसला किंवा वरच्या भागावरती तुम्हाला जर तुम्ही व्यवस्थित बघितलं असेल, जे काही मासे फिरतात तेच मासे ॲक्च्युली पकडले जातात. माहिती आहे का तुम्हाला? आता समजा तुम्ही जरी जाळे घेऊन गेलात पकडायला मासे, किंवा ते हे घेऊन जातात ते रस्सी आणि ते काठी, ज्यांनी बघितलं असेल त्यांना माहिती असेल किंवा पकडले असतील. हरे कृष्ण. आम्ही ॲक्च्युली लिटरली पकडलेत मासे, आणि ते अजून पण पाप आम्हाला भोगावं लागते. राईट. जे कर्म आम्ही केलेलं आहे ते तिन्ही प्रकारामध्ये, ते काठीने पण पकडलेत आणि ते जाळे पण टाकून. मी तर ॲक्च्युली माझ्या वडिलांसोबतच जायचो नदीवरती. जेव्हा तिकडे आम्ही इकडे राहत होतो पालीला, रायगडला, एक मोठी नदी आहे तिथे. त्या नदीचं नाव आहे आंबा नदी. राईट. स्पिरिच्युअल नदी आहे, पण आम्ही जायचो तिकडे मासे पकडायला. राईट. सो कसं असतं की जे मासे वरच्या सरफेसवरती फिरत असतात तेच पकडले जातात, पण जे मासे खोल एकदम पाण्याच्या एकदम तळामध्ये एन्जॉय करत आहेत, फिरतायत, ते कधी पकडले जात नाही. सो याची तुलना अशी आहे की जे नॉन डिवोटी असतात ते लोक जस्ट समुद्राच्या पाण्याच्या किंवा जलाशय नदीच्या पाण्याच्या सरफेसवरतीच एन्जॉय करतायत. राईट. ते लोक पकडले जातात पटकन जाळ्यामध्ये. म्हणजे बेसिकली ज्या लोकांनी जीवनाचा सार प्राप्त केला नाही आहे, ज्यांनी खोल भक्तीच्या सागरामध्ये प्रवेश केला नाही आहे आपल्या अंतरात्मामध्ये जाऊन. आपण मूळतः काय आहोत, आध्यात्मिक जीव आहोत. जीवेर स्वरूप आहे कृष्ण नित्यदास. आणि श्रीकृष्णांना शोधायचं असेल तर आपल्याला खोल जावं लागेल ना. या हृदयाच्या अंतःकरणामध्ये बसलेत ते, आणि हृदयाचा भाग म्हणजे सर्वात खोल भाग आहे तो. तिथे आपल्याला भगवंतांना शोधायचा असेल तर आपल्याला आध्यात्मिक प्रक्रियेचा आश्रय घ्यावा लागतो. जसे आपण रेग्युलर साधना करतो, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि ते करण्याकरता मेहनत लागते. मग जो ही मेहनत घेतो, जो साधना करतो, जो भक्तांच्या संघामध्ये राहतो, तो खोल समुद्रामध्ये भक्तीचा प्रवेश करतो. त्याला माया पकडू शकत नाही.
याचा म्हणण्याचा अर्थ असा सुद्धा आहे की जो संसारामधील छोट्या छोट्या सांसारिक सुखांकडे आकर्षित असतो, यु नो. मग त्याच्यामध्ये 4 गोष्टी आहेत बेसिकली. आहार, निद्रा, भय, मैथुन. जो मनुष्य आहारमध्ये आहे, निद्रेमध्ये आहे, भयमध्ये आहे आणि मैथुनामध्ये व्यस्त आहे, की जे सहजासहजी मनुष्याला प्राप्त होऊ शकतात. इव्हन प्राण्यांना प्राप्त होतात तर मनुष्याला का प्राप्त होऊ शकत नाही. त्याच्याकरता संपूर्ण आयुष्य यु नो सॅक्रिफाईस करायचं नसतं, बलिदान करायचं नसतं. हे आपल्या पूर्वकर्माने आपल्याला सहजासहजी भेटणार आहे. कोणाला शिकवावं लागत नाही लहानपणी जन्म झाल्यावरती की कसं खावं. त्याला बरोबर अन्नप्राशन केल्यावरती त्याला माहिती असतं आता नेक्स्ट. ते सोडून द्या ना, जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा त्याला सांगावं लागतं का की आईच्या स्तनामधनं दूध कसं प्यायचं आहे. त्याला बरोबर माहिती असतं दूध कुठनं प्यायचं, बरोबर आहे का नाही. त्याचप्रमाणे तो मोठा होतो, त्याला बरोबर माहिती असतं की संसारामध्ये कसं राहायचं. या 4 गोष्टी आहेत, आहार, निद्रा, भय आणि मैथुन. या त्याला शिकवायला लागत नाहीत, ते नॅचरली अवेलेबल आहे. कारण या सगळ्या गोष्टी सरफेसवरती आहेत. पण खोल आपल्या अंतरात्म्यामध्ये जाऊन श्रीकृष्णाने शोधणं ही फार त्याला काय म्हणतात कठीण गोष्ट आहे, किंवा ह्याला त्याग लागतो. कारण ते आता आपण पुढे बघू सहजासहजी का प्राप्त होत नाही, इव्हेंच्युअली आपल्याला दिसेल. म्हणून इथे रूप गोस्वामी सांगतात की ॲक्च्युली जे लोक जस्ट वरती सरफेसवरती आहेत ते लोक पकडले जातात मायाच्या द्वारे. पण ज्या लोकांनी भगवंतांचा आश्रय घेतलेला आहे खोल आपल्या हृदयामध्ये जाऊन, ते लोक यातून वाचले जातात, राईट. म्हणून ते हिंदीमध्ये ते लोक एक ते शायरी गातात. 30+ गायली असेल त्यांनी. जिंदगी को खुश रहकर जिओ. एक जास्त मी शायरी बोलत नाही, पण एकदा लिहून ठेवली होती. ते म्हणतात जिंदगी को खुश रहकर जिओ, क्योंकि रोज शाम सिर्फ सूरज नहीं ढलता, आपकी अनमोल जिंदगी भी ढलती है. हरे कृष्ण. हे लोक असे म्हणतात की अरे रोज जिंदगी ढल रही है, एन्जॉय करो ना, राइट. पण भक्त त्याला माहिती असतं की जिंदगी ढल रही है मतलब मेरी जिंदगी का समय खत्म होता जा रहा है, अभी मुझे भक्ति और तेज करनी पड़ेगी, राइट. सो लाईक दॅट जे भक्त इथं प्रबोधन दिलेलं तुम्ही नंतर वाचा. जे लोक खोल समुद्रामध्ये गेलेले असतात त्यांना या तथाकथित भौतिक सुख किंवा इवन निर्विशेष निराकार मुक्तीशी काही घेणं देणं नसतं. निर्विशेष निराकार मुक्ती नरकाप्रमाणे वाटते, प्रबोधनाचार्य ठाकूर म्हणतात, राईट. भक्तीच्या तुलनेमध्ये जिथे एवढा आनंद आहे भगवंताच्या सानिध्यामध्ये, त्याच्या तुलनेमध्ये ब्रह्मानंद हा काय आहे, इनसिग्निफिकंट आहे, राईट. अशा प्रकारे ऑफकोर्स प्रभुपाद पुढे लिहितात की आपण श्रीकृष्ण भावनामृत इस्कॉनच्या माध्यमाने आपण आपले जे आचार्य आहेत त्यांच्या पदचिन्हावर चालायचा प्रयत्न करूया आणि आपण मग त्याला या भक्ती रसाला प्राप्त करू. मग ऑफकोर्स त्यांनी प्रभुपादांनी म्हटलेलं आहे सेकंड लास्ट पॅराग्राफमध्ये, दुसरा पॅराग्राफ स्टार्ट व्हायच्या अगोदर, ज्याप्रमाणे सागराचे 4 विभाग असतात त्याप्रमाणे या पुस्तकाचे 4 विभाग आहेत, राईट. त्यातला आपण पहिलाच भाग अभ्यास करतोय, दॅट इज साधना भक्ती. ते तुम्ही लिहिले नंतर वाचा. त्यानंतर सेकंड पॉईंट मग स्टार्ट होतो इथे आपला. नेक्स्ट पॉईंट आहे भक्तीची व्याख्या, ठीक आहे. तर ॲक्च्युली हा श्लोक आहे प्रॉपर, आणि तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये हा श्लोक आहे. हा श्लोक आय थिंक मी तुम्हाला लिहून दिला नाही, लिहून दिला पाहिजे होतं मी. तुम्ही नंतर तुम्हाला पाठ पण असेल बऱ्याच लोकांना. अन्याभिलाषिता शून्यम ज्ञान कर्मादी अनावर्तम अनुकूल्यन कृष्णानुशीलनम भक्तीर उत्तम. हा श्लोक आहे, तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये आहे, पाठांतरानंतर येईल तो. पाहिजे त्याच्या शॉर्टमध्ये लिहून घ्या, ज्याला माहीत नसेल त्यांना. अन्याभिलाषिता शून्यम ज्ञान कर्मादी अनावृतम. किंवा कोणी लिहून त्याला ग्रुपला पोस्ट करा, तिथनं कॉपी पेस्ट करतील लोक. अनुकूल्येन कृष्णानुशीलनम भक्तीर उत्तम. कारण शब्द लिहायला तुम्हाला कठीण जातील म्हणून कोणतरी त्याला लिहून ग्रुपवरती पोस्ट करा आणि मग तुम्हाला तिथे बघत राहा, ठीक आहे. कॉपी पेस्ट मारा कुठनं तुम्हाला जिथे भेटेल गुगलवरनं. सो याची जी व्याख्या आहे या 4 डिव्हिजनमध्ये आहे. तुम्हाला दिसेल सर्वात पहिले आपण लिहिलेलं आहे सेकंड पॉईंटमध्ये पहिला पॉईंट भक्तीचे संगोपन, राईट. मग त्याला असं म्हटलं जातं, कुठे गेला, कृष्णानुशीलनम. अनुशीलनम म्हणजे संगोपन, म्हणजे तुम्हाला मराठीमध्ये कळतं ना, मराठी शब्द आहे. संगोपन म्हणजे काय करणे, कल्टिवेट करणे, राईट. जर तुम्ही लहान मुलांना हे करता तर संगोपन करता, राईट.
तर भक्ती पण काय आहे, आपल्या हृदयामध्ये बीज बोललेलं आहे भक्तीचं. ब्रह्मांड भरमिते कोण भाग्यवाने जीव, गुरुकृष्ण प्रसादे पाय भक्तिलता बीज. भक्तिलतेचं बीज भेटलेलं आहे आणि त्याला आपण आता हळूहळू वाढवतोय, मोठं करतोय. म्हणून सर्वात पहिली गोष्ट असते की भक्ती ही काय आहे, कल्टिवेशन आहे, अनुशीलनम आहे. त्याला आपल्याला काय करायचं आहे, वाढवायचं आहे. दॅट्स अ प्रबंध लिहिलेला आहे सेकंड पॉईंटच्या पहिल्या पॉईंटमध्ये. ही भक्तिमय सेवा म्हणजे एक प्रकारचे अनुशीलन किंवा संगोपन आहे. ज्या लोकांना निष्क्रिय होऊन काही न करता कोपऱ्यात बसून राहण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी हा भक्तीचा मार्ग नाही. हरे कृष्ण. म्हणून मंदिरात येऊन कोपऱ्यात बसायचं नाही एका ठिकाणी. कोपऱ्यात जर तुम्ही बसला तर तो अनुशीलन कसं होईल, संगोपन कसं होईल. जर तुम्हाला शेतामध्ये जर तुम्ही झाड लावलं असेल छोटंसं किंवा पीक लावलं असेल, त्याला तुम्हाला पाणी द्यावं लागेल, त्याला खत द्यावं लागेल मध्ये मध्ये. पाणी म्हणजे काय, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम, राईट. दिस इज पाणी, वॉटरिंग, स्पेशली हिअरिंग अँड चॅन्टिंग. श्रवण करणे आणि कीर्तन करणे, चॅन्टिंगच्या माध्यमाने आणि कीर्तनाच्या माध्यमाने, लाऊडली आणि सॉफ्टली. हे काय आहे, पाणी देण्यासारखं आहे. मग तुम्हाला खत काय याच्यामध्ये, खत म्हणजे जेव्हा जेव्हा ऑन स्पेशल ओकेजन्स तुम्हाला स्पेशल डिवोटींची मुलाखत होते, शुद्ध भक्तांनी तुमच्याशी भेट होते, किंवा तुमचे काही फेवरेट कथाकार असतील किंवा फेवरेट सिंगर असतील किंवा फेवरेट प्रिचर असतील किंवा फेवरेट डिवोटी असतील जे तुम्हाला आवडतात, कोणी पण असेल, कॉंग्रिगेशनमधले, आश्रममधले कोणी, तुम्हाला जेव्हा भेटतात तेव्हा ते कसं खत पाणी टाकलं काय, खत नेहमी टाकलं जात नाही ना, ओकेजनल टाकलं जातं. कधी कधी जास्त खत टाकलं तर मग अति खताने ते होऊन जातं. तुम्हाला माहिती आहे का, पिकामध्ये अति खत टाकायचं नसतं, मध्ये मध्ये जेवढं आवश्यक आहे तेवढं खत. तर शुद्ध भक्तांचा संघ हा लिमिटेड मात्रेमध्ये, आय मीन टू से रेग्युलरली घ्यायचा, पण ओपू जो आहे फिजिकल असोसिएशन केअरफुली घ्यायचं. कारण अतिप्रयच्यात अवज्ञा, जास्त जर तुम्ही कंटिन्युअसली राहिला तर तुमच्या मनामध्ये दोष बुद्धी निर्माण होईल त्यांच्याबद्दल. त्यारे ये प्रभुजी भी ऐसेच होते हैं और इतना खाते हैं, ये भी मोबाईल घुमाते हैं. हरे कृष्ण. म्हणून जे खत पाणी आहे स्पेशली शुद्ध भक्तांचं किंवा प्रगत भक्तांचा संघ आहे तो केअरफुली घ्यायचा, थोडासा लिमिटमध्ये. आणि पण वाणीने कनेक्टेड राहायचं ऑलवेज. वाणी ही कधी सोडून द्यायची नाही, पण वपू केअरफुली. सो दिस इज हाऊ तिथे म्हणतात ते की आपण त्याला काय करायचं, कल्टिवेट करायचं आहे आपल्याला. त्याला खत पाणी द्यावं लागेल आपल्याला, आणि त्याला हे करावं लागेल, श्रवण कीर्तन करावं लागेल, राईट. आणि याच्यामध्ये खाली तुम्ही खाली गेला तुम्हाला प्रभुपाद लिहितात. ॲक्च्युली भरपूर लांब लांब आहेत, मी ट्राय करतोय छोटे छोटे करायचं, तुम्ही नंतर वाचा. पुढे प्रभुपाद लिहितात, अनुशीलन म्हणजे पूर्व आचार्यांच्या, तिसऱ्या चौथ्या लाईनीमध्ये आहे, अनुशीलन म्हणजे पूर्व आचार्यांच्या आज्ञेनुसार केलेली कृती. अनुशीलन करणे म्हणजे काहीतरी कृती करणे. कृतीविना केवळ भावना असणे उपयोगाचे नाही. हरे कृष्ण. मग तुम्ही असं नाही म्हणू शकत लय प्रेम आहे माझं भगवंतावरती. किती प्रेम आहे तुम्हाला सांगू का, किती प्रेम आहे. अहो माझ्या डोळ्यातनं अश्रू पडतात जेव्हा मी बिडवे हातामध्ये घेतो ना, अश्रू झरझर झरझर झर पडतात. हरे कृष्ण. मग त्यांना आपण शिरपूरला पाठवून देऊ, प्रतिगोविंद माताजी. मग चला इथे आता टेम्पल उघडायचं आता आपल्याला नवीन, चला बांधकामाला लागा इथे. सगळे अश्रू सुकून जातील. नाही मग अश्रू सगळे सुकून गेले समजून घ्यायचं हे गडबड आहे कुछ तो, राईट. म्हणून जर तुम्ही 1 तास जर, मी ॲक्च्युली फार पूर्वी कॅल्क्युलेशन म्हणून ठेवलं होतं की आपण जर 1 तास जर आपण टीचिंग केली ना, 10 तास सेवा करायला पाहिजे. 1 तास जी शिक्षा दिलेली आहे, शिक्षा म्हणजे मराठीतली शिक्षा नव्हे, शिक्षा म्हणजे शिक्षण. 1 तास जे आपण शिकवलेलं आहे ते पचवण्याकरता 10 तास सेवा केली पाहिजे. म्हणजे जे शिकवलेलं आहे आपण ते मग व्यवहारामध्ये उतरतं. किंवा आपण जर 1 तास श्रवण केला असेल तर कमीत कमी अर्धा तास तरी सेवा करा, आता 15 मिनटं सेवा करा, राईट. म्हणजे श्रोत्यांकरता. म्हणजे जे ऐकलेलं आहे आपण ते आपल्या जीवनामध्ये उतरतं. अदरवाईज असं नाही की मी ऐकतो एवढं भरपूर पण सेवा आली, म्हणजे याचा अर्थ आहे की आपण ऐकताना फक्त एक एन्जॉयमेंट मेंटॅलिटीने ऐकतो. म्हणून बघा ना, जे कथेला बसतात भागवत सप्ताह 7 दिवस, अरे क्या मजा आया, क्या म्युझिक बज रहा है, अरे क्या पियानो बज रहा है, क्या हे सब, हे ठीक आहे. लेकिन त्याच्यामध्ये जर गांभीर्य नसेल, हसत खेळत आपण भगवद्गीता किंवा शास्त्र अभ्यास करू शकतो, पण त्याच्यामध्ये गांभीर्य पण पाहिजे.
आपली लाईफ असं नको की फक्त मौज मस्तीची आहे कि मैं इस्कॉन में जाता हूँ तो भी मौज मजा आता है, प्रसाद आनंद, कीर्तन में डांस करना आनंद। लेकिन एक दिन क्या हो गया, प्रसाद में वो लोगों ने प्रसाद मेरे को इतना ही मिला, लास्ट में खत्म हो गया, तो क्या हो गया, अभी आपका आनंद सूख गया। और कीर्तन में वो मेरा फेवरेट कीर्तनिया नहीं आया था उधर, उसको 5 घंटे में से खाली 15 मिनट का स्लॉट मिला, तो आपका आनंद सूख गया अभी। असं नको व्हायला. सो आपला आनंद कधी कधी सुपरफिशियल असतो, राईट. सो दॅट्स इथे ते म्हणतात कृती. आता कृतीचे पण 2 भाग दिलेले आहेत. एक प्रकारची कृती काहीतरी उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी केली जाते, तर दुसऱ्या प्रकारची कृती प्रतिकूल परिस्थिती टाळण्यासाठी केली जाते. संस्कृत भाषेत याला प्रवृत्ती आणि निवृत्ती म्हणतात. सो बेसिकली तुम्ही ऑलरेडी स्टडी केलेलं आहे की आपली जी प्रवृत्ती आहे भगवंतांना प्राप्त करण्याची, त्या प्रवृत्ती आपण जोपासली पाहिजे, राईट. आणि काही गोष्टी अशा असतात ज्यांना आपल्याला टाळलं पाहिजे, त्याला नकार प्रबोधन दिले. ते सिंपल भाषेमध्ये याला म्हणतात डू अँड डोंट्स. काही गोष्टी आपल्याला करायच्या असतात, काही गोष्टी नाकारायच्या असतात. सो दॅट्स ते तुम्ही तिथे वाचा, विस्तारात प्रबोधन दिलेलं आहे, राईट. जेव्हा सो दिस इज फर्स्ट थिंग, दॅट इज भक्तीचे संगोपन अनुशीलनम. सेकंड पॉईंट मधला पहिला पॉईंट. मग ते सगळं तुम्ही वाचा नंतर, मी एवढं त्यात जाणार नाही. आणि मग प्रबोधनाने पुढे उदाहरणं दिलेली आहेत सेकंड पॉईंट मध्ये, प्रतिकूल आणि अनुकूल अनुशीलनम, राईट. तर प्रबोधनाने उदाहरण दिलेलं आहे. भक्तिमय सेवेचा अर्थ भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य संतोषाकरता केले जाणारी कृष्ण भावनायुक्त कर्मे होत. जी कार्य भगवंतांच्या दिव्य सेवेला प्रतिकूल असतात त्या कार्यांना भक्तिमय सेवा म्हणता येत नाही. उदाहरणार्थ, आता रावण किंवा कंस किंवा हिरण्यकश्यपू हे कृष्ण कॉन्शियस होते का नव्हते, सांगा मला. सर्वात, अरे यांच्यापेक्षा जास्त आजी होते, यांच्यापेक्षा जास्त कोणी कृष्ण भावनावित बनू शकत नाही असं नारद मुनी म्हणतात 7व्या स्कंदामध्ये युधिष्ठिर महाराजांना ऍड्रेस करून. अरे उनका क्या भक्ती था, भक्ती म्हणत नाही ते ते म्हणतात उनका क्या कृष्ण कॉन्शियसनेस था, इतना चिंतन तो हम भी नहीं कर सकते, नारद मुनी म्हणतात. आता विचार करा ना, कंसाला किती भय होतं, सगळीकडे बघायचं कृष्ण, अरे कृष्ण, अरे कृष्ण कृष्ण. किती कृष्ण कॉन्शियस विचार करा जरा तुम्ही. एवढं आहे का आपल्या तरी कृष्ण कॉन्शियसनेस? कृष्णाला बघितलं तर कृष्ण आठवतात का? किंवा 16 माळ चॅन्टिंग करताना किती वेळा कृष्ण आठवले? संपूर्ण कीर्तन मध्ये किती वेळा कृष्ण स्मरण झालं? की फक्त ढोल कसा वाजतोय, हार्मोनियमची पोपो कुठे होते? काही लोक ज्यांना थोडंफार माहिती असतं ना हार्मोनियम कसा वाजवायचा किंवा मृदंग, ते कीर्तनाला जेव्हा बसतात ना अरे वो बीट गलत बजा रहा है, अरे बीट गलत बजा रहा है लेकिन पीछे महामंत्र बज रहा है ना, आप बीट में क्यों सुन रहे हो? अभी जो कर रहा है करने दो, वो उसको ऑर्गेनायझर लोक देखेंगे क्या करना है. किंवा ज्या लोकांनी ऑलरेडी भक्तिशास्त्री अभ्यास केलेला आहे ते लोक जेव्हा क्लासला बसतात, प्रभुजींनी हा श्लोक चुकीचा म्हटलेला आहे. श्लोक असा नाहीये. इव्हन प्रभुपादांच्या लेक्चरमध्ये प्रभुपाद काही श्लोक थोडेसे मागे पुढे येऊन म्हणतात. मग तुम्ही आता म्हणणार का प्रभुपादांनी चुकीचा श्लोक म्हटलेला आहे? सी कसं होतं ना की जास्त शिकल्याने कधी कधी प्रॉब्लेम पण असतो. शिकून घ्यावं, पण शिकण्यासोबत आपली नम्रता सोबत असावी. आपण तिथे आध्यात्मिक ध्वनी घ्यायला बसलेलो आहोत, राईट. आणि त्या ध्वनीचं सार काय आहे? महामंत्र किंवा भगवंतांच्या विषयी प्रेम उत्पन्न करणे. त्या टेक्निकॅलिटीमध्ये जेव्हा फसून जाल आपण तेव्हा तो प्रॉब्लेम होईल. मग आता विचार करा, हिरण्यकश्यप, कंस, रावण हे सगळे काय होते? फर्स्ट क्लास कृष्णा कॉन्शियस, परंतु कसे? टोटली प्रतिकूल. भगवंताचा विचार आहे, पण कसा विचार आहे? तो मला मारायला आलाय, मला मारायला आलाय, मला मारायला आलाय. तुम्ही जर असा विचार केलात हे कृष्ण मला मारायला आलेले आहेत, मग कृष्ण तुमच्याकडे कशाला येतील? आय मीन आपली केस सांगतोय. हिरण्यकश्यप, रावण त्यांनी तसा विचार केला, भगवंताने त्यांना मारलं. पण आपण जर विचार करू कृष्ण किती माझ्याकडनं घ्यायला आले, हा माझ्याकडनं हे सामान घेऊन माझं सगळं घर उद्ध्वस्त. काय काय लोक म्हणतात ना, आमचा एक हे होता, कोणाचं त्याचं नाव होतं, एक आमच्या कॉलेजमधल्या मैत्रिणी जे पप्पा होते ते यायचे मंदिरामध्ये नेहमी भेटायला मला. ते वारले काही वर्षापूर्वी. ती यायची आणि पप्पा यायचे आणि ते म्हणजे ते आई यायची तिची, तर ते मला म्हणायचे कृष्ण मायावी है, बहुत छल करता है. म्हटलं सही है ना. कृष्ण मायावी है. आणि ते म्हणायचे मेरा और उसका 36 का आकडा है. क्यों? नहीं वो बहुत छलता है. बोले वो छलता ही है ना, कृष्ण छलता ही है. बट ऑफकोर्स आता डिवोटी जेव्हा बघतो तेव्हा त्याचा म्हणण्याचा उद्देश वेगळा असतो. ऑफकोर्स ही वॉज अ काइंड ऑफ गुड डिवोटी ओनली, नॉट सो डिवोटी, बट
गुजराती माणूस होता तो, तर असं म्हणतो कृष्ण छली आहे, राईट. सो आपण आता जर अशी भावना विकसित केली की कृष्ण बहुत बहुत तकलीफ देते, ये बहुत डेंजर आहे ये मग भगवंत काय, तुम्ही भगवंतांशी फेवरेबल प्रेम उत्पन्न करू शकत नाही. सो म्हणून प्रभुपाद इथे लिहितात, हे सगळे भगवंतांचे चिंतन करत होते, परंतु ते भगवान श्रीकृष्णांना आपला शत्रू समजत होते. अशा प्रकारच्या चिंतनाला भक्ती अथवा कृष्ण भावनामृत समजता येत नाही, राईट. सो लाईक दॅट. सो ऑफकोर्स देन व्हॉट इज पॉझिटिव्ह जे अनुशीलनमय आहे किंवा चिंतन आहे ते कसं केलं पाहिजे, भक्ताप्रमाणे केलं पाहिजे. की भगवंत किती प्रेमळ आहेत, की भगवंताने माझ्या जीवनामध्ये किती माझे कष्ट कमी केलेले आहेत, आणि जे मला काही कष्ट होत आहेत ते कष्ट म्हणजे माझ्या जीवनातील कर्मांचा परिणाम आहे. त्याच्याकरता भगवंतांना कशाला मी दोषी ठरवू, भगवंतांचा काय दोष आहे का नाही आहे, माझे कर्म मी सोचतोय. पण त्यांची जर आपण आराधना केली, त्यांची साधना केली, नामजप केला, तर त्यांच्या कृपेने ती कर्मसुद्धा साफ होऊ शकतात, राईट. अशा प्रकारे सो लाईक दॅट प्रभुपाद तिथे मेन्शन करतात. आणि पुढे तुम्ही वाचा ते, प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये बरेच उदाहरणं जोडलेली आहेत, राईट. आणि त्यानंतर तिसरी व्याख्या दिलेली आहे, सॉरी तिसरा पॉईंट दिलेला आहे पुढे, ज्ञान कर्माधी अनावृतम, राईट. मग आता या दोन गोष्टी आहेत ज्या आपल्याला भक्तीमध्ये नेहमी त्रासदायक ठरू शकतात. पहिली म्हणजे ज्ञान. आता ज्ञान पण जर प्रबोधन तिथे दिलेलं आहे, रूप गोस्वामींनी भक्ती रसामृत सिंधूत सांगितल्याप्रमाणे शुद्ध भक्ताची व्याख्या खालीलप्रमाणे करता येईल. त्याची सेवा अनुकूल असते, सदैव श्रीकृष्णाशी संबंधित असते. अशा कृष्ण भावनावहित कार्यांना शुद्ध ठेवण्यासाठी आपण भौतिक इच्छा व तर्कवादापासून मुक्त असले पाहिजे, राईट. जो ज्ञानी असतो तो तर्कवितर्क करतो, राईट. आणि तर्कवितर्क अननेसेसरी करू नये. त्या तर्काला काहीतरी भक्तीची साथ असावी, नाही तर अदरवाईज आपण फक्त काय बनू, तार्किक बनू. म्हणून प्रभुपादांनी पुढे लिहिलेलं आहे, आणि तर्कवाद म्हणजे कोणताही मानसिक तर्क ज्याचा अंतिम निष्कर्ष शून्यवादी किंवा निर्विशेषवादी असतो. कृष्ण भावना भावित व्यक्तींसाठी असा निष्कर्ष सर्वथा निरुपयोगी असतो, राईट. भगवद्गीतेत पुष्टी केल्याप्रमाणे तर्कवादाच्या मार्गाने वासुदेव किंवा श्रीकृष्णांची भक्ती करण्याच्या निर्णयापर्यंत पोहोचणे अतिशय दुर्मिळ होते. सो दिस इज फर्स्ट थिंग, की आपल्याला ज्ञान मार्ग जो आहे तो अशा प्रकारे त्याच्यामध्ये प्रवेश करायचा नाहीये. भक्तियुक्त ज्ञान आपल्याला पाहिजे. मी आत्मा आहे, मी शरीर नाहीये, हे ज्ञान आहे. पण याचा उपयोग कशा करता केला पाहिजे. जर मी आता आत्मा आहे तर मी कुठल्या स्तरावरती जगलो पाहिजे, आत्म्याच्या स्तरावरती. आणि आत्माची मूळ स्थिती काय आहे, भगवंतांच्या चरणाची त्याची स्थिती आहे, राईट. जीवन स्वरूप आहे कृष्ण नित्यदास. जेव्हा या कन्क्लुजनला आपण पोहोचू तेव्हा आपलं ज्ञान हे परिपूर्ण आहे. परंतु अदरवाईज आपलं हे ज्ञान नुसतं भौतिक जगासंबंधी असेल किंवा इव्हन आत्म्यासंबंधी सुद्धा असेल, की मी आत्मा आहे, मी शरीर नाही, तो क्या है फिर. मुझे लगता है ये आत्मा और परमात्मा दोनों सेम है. अशा ज्ञानाला एनकरेज केलं नाही आहे शास्त्रामध्ये. दिस इज डेंजरस निगेटिव्ह ज्ञान, राईट. आणि दुसरी गोष्ट कर्मकांड, राईट. आपल्या जगामध्ये दोन गोष्टी त्रास देतात, टू मच ज्ञान असणे आणि टू मच कर्मकांडीय रिच्युअलशी आसक्त असणे. कर्मकांड म्हणजे काय, काहीतरी करा आणि काहीतरी प्राप्त करा. आपण भक्तीमध्ये जेव्हा आपण भगवंताचं नामस्मरण करतो, याचा उद्देश काय आहे, या जगामध्ये काहीतरी आपल्याला भेटावं असा उद्देश आहे का, नाही आहे. आपला उद्देश आहे की आपण भगवंतांना प्रसन्न करावं. मग आपण नामामृतमध्ये नेहमी वाचतोच ना, की भौतिक आसक्ती आणि भौतिक इच्छांना आपण, आणि नाम जपाच्या बळावरती आपण अशा इच्छा ठेवू नये की मी नाम जप केल्यावरती ते नॅचरली होणार, राईट. जसं तुम्हाला आता एक उदाहरण देऊया आपण. याच्यामध्येच व्याख्यामध्येच म्हटलेलं आहे, अन्य अभिलाषिता शून्यम, राईट. म्हणजे कुठलीही अभिलाषा न ठेवता आपण भक्ती केली पाहिजे. मग तुम्ही म्हणाल प्रभूजी खरंच कुठली अभिलाषा न ठेवता केली पाहिजे, म्हणजे मी असं पण विचार नको करायला का की माझ्या घराच्या लोकांचं चांगलं व्हावं, माझं चांगलं व्हावं, असं पण विचार करू नये का, राईट. तुम्ही म्हणाल की मग अरे बापरे खरंच फार डेंजरस आहे. तर म्हणजे कुठलीही अभिलाषा न ठेवता आपण भक्ती केली पाहिजे. मग आता तुम्हाला शास्त्रामध्ये दोन उदाहरणं दिसतील. एक उदाहरण आहे द्रौपदीचं आणि दुसरं उदाहरण आहे प्रल्हाद महाराजांचं, राईट. तुम्हाला द्रौपदीच्या उदाहरणामध्ये दिसेल, जेव्हा तिचं चिरहरण होत होतं, वस्त्रहरण,
तेव्हा द्रौपदीने आवाज दिला होता भगवंताना की भगवंत तुम्ही मला वाचवा. मग काही लोग क्या म्हणतात की तो इसका मतलब क्या है कि द्रौपदी के अंदर शुद्ध भक्ति नहीं है. प्रहलाद महाराज को देखो, जीवन में कुछ भी हुआ उन्होंने भगवान को ये नहीं बोला कि आके मुझे बचाओ, उन्होंने खाली बैठ के शांति से अपना भजन करते रहे. राईट. तो आता बघा दोन गोष्टी असतात. द्रौपदीच्या केसमध्ये शुद्ध भक्त यांच्याकडे जीवनामध्ये भगवंताशिवाय कोणी आहे का? कोणी नाहीये. मग त्यांच्या जीवनामध्ये काही होऊ दे, भौतिक दुर्घटना होऊ दे, काही भौतिक उलथापालथ होऊ दे, किंवा शरीराकरता संकट येऊ दे, काही येऊ दे, किंवा त्यांच्या जीवनामध्ये भक्तीचा उत्कर्ष वाढो, त्यांची भक्ती वाढो, ते नेहमी कोणाचं स्मरण करणार आहेत? भगवंताचं स्मरण करणार आहेत. त्यांचं जे डिफॉल्ट टेंडन्सी आहे ती काय आहे? भगवंताला पुकारणे. मग आता जेव्हा द्रौपदीने भगवंतांना पुकारलं तेव्हा त्याच्यामध्ये दोष नाहीये, कारण तिची नॅचरल स्थिती काय आहे की भगवंतांना पुकारणे. कधी जीवनामध्ये काही होते भगवंतांना पुकारणे ही त्याची नॅचरल स्थिती आहे. म्हणून ना दोन गोष्टी दिलेल्या आहेत, अभिलाषा आणि अभिलाषिता. या दोन शब्दांवरती तुम्ही विशेष जोर द्या, पाहिजे लिहून घ्या. अभिलाषा म्हणजे इच्छा असणे, ठीक आहे, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात डिझायर. अभिलाषा म्हणजे इच्छा असणे किंवा डिझायर असणे, आणि अभिलाषिता म्हणजे टेंडन्सी किंवा वृत्ती असणे. अभिलाषा म्हणजे डिझायर किंवा इच्छा, आणि अभिलाषिता म्हणजे टेंडन्सी किंवा वृत्ती. तर इथे काय म्हटलेलं आहे, या श्लोकामध्ये काय म्हटलेलं आहे? अन्य अभिलाषिता म्हणजे आपण आपली वृत्ती सोडून देणे. काय अन्य अभिलाषिता म्हणजे काय? भगवंतांना प्रसन्न करण्या वाचून इतर ज्या काही आपल्या अभिलाषिता आहेत, म्हणजे वृत्ती आहेत, की माझ्या संसारामध्ये मला हे भेटावं, मला ते भेटावं, मला चांगली सून भेटावी, मला सासू म्हणते, सून म्हणते मला चांगली सासू भेटावी ना, सून करता सासू, सासू करता सून आणि मला एवढे धनसंपत्ती प्राप्त व्हावी, मला एवढी मुलं प्राप्त व्हावी, आणि मुलांना पण चांगली जागिरी प्राप्त व्हावी. ह्या सगळ्या ज्या अभिलाषा आहेत, अभिलाषित आहेत, या अभिलाषित आपण काय केलं पाहिजे? त्यागल्या पाहिजेत. जी वृत्ती आहे, हा कधी कधी तुमच्या मनामध्ये येईल कृष्ण चांगलं होऊ दे या मुलांचं, त्यांना चांगली धनसंपत्ती भेटू दे, ही त्याची काय आहे, ही याला अभिलाषिता म्हणत नाही. अभिलाषा म्हणजे जस्ट एक डिझायर आहे, सडनली ती येते आणि तुम्ही भगवंतांना बोलत पण असाल. मग ह्याच्यामध्ये दोष नाहीये का? कारण आपल्याकरता भगवंतांशिवाय सोडून कोण नाहीये आपल्याकडे. मग आपण भगवंताकडे सगळं काय मागू शकतो, त्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही ऍक्च्युली. पण त्या प्रकारच्या वृत्तीला कल्टिवेट करणे आणि पर्पजफुली मागणे की असंच होऊ द्या आणि असंच झालं पाहिजे, हा दोष आहे. राईट. मग असं नाहीये की द्रौपदीने जेव्हा हे सगळं प्रसंग झाला तेव्हा भगवंतांनी तिला वाचवलं. आणि तुम्हाला माहिती असेल महाभारतामध्ये जेव्हा भागवतच्या प्रथम स्कंदामध्ये आहे, आय थिंक 14व्या अध्यायामध्ये आहे, जेव्हा भगवंत या जगातून अंतर्धान झाले तेव्हा त्याच्या मागोमाग सगळे पांडव हे निघायला लागले एक एक करून. राईट. सर्वात पहिले युधिष्ठिर महाराज निघाले उत्तरेकडे, आपलं राज्य हे सगळे परीक्षित महाराजांच्या हाती सोपवून. मग युधिष्ठिर महाराजांच्या मागे भीम निघाला. कोणी कोणाला काय बोललं नाही की तुम्हाला आमच्या सोबत यायचंय. लक्षात ठेवा, जीवनामध्ये तुम्ही एकत्र असाल सगळे, आता सगळे एकत्र असाल, पण जेव्हा निघायची वेळ आपल्याला येईल ना तेव्हा कोणी कोणाला घेऊन जाऊ शकत नाही. ज्याने त्याने आपल्या रस्त्याने चुपचाप निघायचं असतं. मग युधिष्ठिर महाराज चुपचाप निघाले, कोणाला काही न सांगता. मग भीमला कळलं की आता आपला मोठा भाऊ काय करतोय, उत्तरेकडे गेला म्हणजे काय, नो रिटर्न. उत्तर देशा म्हणजे काय असते, गेला तो, आता परत येणार नाहीये तो. आजकाल वेगळी उत्तरेकडे म्हणजे आता समजा तुम्ही अयोध्येकडे जाल, पहिले तिकीट बुक करून जाता ना रिटर्न तिकीट. हो, आमचं तिकीट बुक झालं नाही रिटर्न, काय टेन्शन घेत आहे, नका येऊ नाही रिटर्न तिकडेच राहा. राईट. कारण आपल्याला जायचं तर जायचंच आहे ना. राईट. ऑफकोर्स दे डिफरंट रिझन्स. जेव्हा युधिष्ठिर महाराज गेले त्याच्या मागे मागे भीम निघाला. भीम पण कोणाला बोलला नाही. भीम म्हटलं नाही अर्जुनला, हे अर्जुन चल रे, टाइम हो गया अपना अभी. भीम चुपचाप निघाला. त्याच्या मागे मागे अर्जुन निघाला. त्याच्या मागे मागे नकुल सहदेव निघाले. त्याच्या मागे कुंती महाराणी पण चुपचाप, कुंती महाराणी बघितलं अरे सगळे चाललेत. मग त्यांनी इशारा घेतला की आपल्याला निघायचं आहे आता. ती पण निघाली. त्याच्या मागे सुभद्रा पण गेली. नवरा गेला तर नवरी कशाला राहील आता. असं नाही की आता चला आता नवरा गेला तर काय झालं, आता अजून आहे ना घर आपल्याकडे भरपूर, एन्जॉय करा इथे. मग नंतर त्याच्या मागे मागे सगळे एक एक,
द्रौपदी निघाली मग त्याच्या मागे मागे 5 पांडव निघून गेले तर. सो सांगण्याचा अर्थ असा आहे की आपण जीवनामध्ये कधी कधी ओकेजनली काही भगवंताकडे मागू, कारण आपल्याकरता त्यांच्याशिवाय कोणी नाही आहे ना. मग सडनली डिवोटीच्या मनात नाही निघेल भगवंत घरामध्ये फार प्रॉब्लेम झालाय, मोठा बिझनेस लॉस झालाय, काहीतरी करा. तर याच्यामध्ये दोष नाहीये, कारण भगवंताला भक्ता करता भगवंत सोडून कोणीच नाही, तो कोणाकडे मागणार आहे. मग सडनली ओकेजनली त्याच्या मनात निघेल एक विचार, पण लगेच त्याला दुसऱ्या ठाला असं वाटू शकतं की अरे का मागितलं मी, हेच मागण्याकरता आपण भक्तीमध्ये आलो का, त्यांना द्यायचं देतील ना ते, असं पण त्याच्या मनामध्ये विचार येईल. पण ओकेजनली जो विचार आला आता त्याच्यावरती दोष बुद्धी काढू नये. हे ओकेजनल जो विचार आहे तो म्हणजे काय आहे, अभिलाषा आहे, त्याची डिझायर आहे, सडनली एक मनामध्ये येईल. पण आपण त्याला कल्टिवेट करू नये. अभिलाषिता म्हणजे टेंडन्सी, वृत्ती जोपासू नये. म्हणून म्हटलेलं आहे अन्य अभिलाषिता शून्यम. कुठल्याही प्रकारची अभिलाषा न ठेवता, अभिलाषिता स्पेशली वृत्ती न जोपासता केवळ श्रीकृष्णांच्या प्रत्यर्थ आपल्याला सेवा करायची, हीच एक अभिलाषा किंवा अभिलाषिता किंवा इच्छा जोपासायची. त्याच्यामध्ये मग ज्ञान आणि कर्म दोघांनाही आपल्याला रिजेक्ट करायचं आहे. मग आता ज्ञान आणि कर्म रिजेक्ट करायचा याचा अर्थ असा नाही की आपण त्यांना उपयोगात आणू शकत नाही भक्तीमध्ये. मग आता तुम्ही जर ज्ञानी असाल, तुम्हाला जास्त श्लोक पाठ करता येत असतील किंवा तुम्हाला जास्त वाचन करण्याची टेंडन्सी असेल, तुम्ही उपयोगामध्ये आणा ना, भक्तीमध्ये उपयोगात आणू शकता ना. त्याला रिजेक्ट नाही करायचं. म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, व्यवस्थित व्याख्या आहे का त्याची, ज्ञान कर्मादी शून्यम म्हटलं नाहीये, ज्ञान कर्मादी अनावृतम म्हटलेलं आहे. अनावृतम म्हणजे अनकवर करणे, त्याने भक्तीला कव्हर करून देणे. हे शून्य म्हटलं असतं ते काय झालं असतं की उपयोगात आणू नये, असं नाही. कर्म तुम्ही भगवंताच्या सेवेमध्ये उपयोगात आणू शकता आणि ज्ञान जे ते पण भगवंताच्या सेवेमध्ये उपयोगात आणू शकता. पण ते दोन आपले उद्देश नाही आहेत. ते माध्यम असतील आपल्याला भगवंताकडे पोहोचण्याकरता, पण ते अल्टिमेट कन्क्लुजन नाही आहेत. राईट, अशा प्रकारे. कळलं तुम्हाला की चक्कर आला? थोडंफार कळलं तुम्हाला? ठीक आहे. त्यानंतर शेवटची राहिलेली गोष्ट आहे सर्व उपाधी विनिर्मुक्त. चौथी, सर्व उपाधी विनिर्मुक्त म्हणजे सर्व उपाधी सोडून आपण काय करायचं आहे, एकच उपाधी ठेवायची. मी कोण आहे? श्रीकृष्णदास आहे. राईट. बाकीच्या उपाध्या आपण जगामध्ये प्राप्त केलेल्या आहेत. इव्हन भक्तीमध्ये आले होते सुद्धा की मी काय आहे, तुमच्या काय काय उपाध्या आहेत सत्संगमध्ये काय काय उपाध्या आहेत? कुठे गेलाय प्रतिगोविंद माताजी? तुमची उपाधी काय? टेम्पल प्रेसिडेंट. बोला की काय तुम्हाला सेवा काय आहे सत्संगमध्ये? वेगवेगळ्या सेवा असतात. हा, आता मिक्सर करून सांगताय ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. काही सेवा असतील. अच्छा, काही सेवा असेल, भले तुम्ही कुक असाल किंवा तुम्ही व्हॉलेंटियर कोऑर्डिनेटर असाल किंवा तुम्ही अकाउंटंट असाल किंवा तुम्ही प्रचारक असाल किंवा तुम्ही कीर्तनकार असाल किंवा तुम्ही लेक्चरर असाल, काही असाल, ह्या सगळ्या उपाध्या काय आहेत? कृष्ण सेवेकरता दिलेल्या उपाध्या आहेत. म्हणजे ॲक्च्युली उपाध्या नाही आहेत, ह्या सगळे माध्यम आहेत भगवंतांना सेवा करण्याकरता. आपण जेव्हा ह्या सगळ्या गोष्टींना डोक्यावरती घेऊ ना, तेव्हा प्रॉब्लेम होईल, तेव्हा उपाधी होऊन जाते. त्याला डोक्यात येऊन द्यायचं नाही. त्याला सेवा आहे, जब तक सेवा है सेवा है. आज मैं सेवा कर रहा हूँ, कल कोई दूसरा व्यक्ती आके सेवा कर सकता है. राईट. जरुरी नाही की आपणच आयुष्यभर करत राहू, आणि आपली कॅपॅसिटी पण तेवढी असायला पाहिजे आयुष्यभर करायची. राईट. तर अशा प्रकारे. सो दिस इज हाऊ, ही डेफिनेशन आहे या श्लोकाची. अन्य अभिलाषिता शून्यम ज्ञान कर्मादी अनावृतम अनुकूल्येन कृष्णानुशीलनम भक्ती उत्तमा. अशा प्रकारे आपण भक्ती केली पाहिजे. सगळ्या काही अभिलाषा ज्या अन्य अभिलाषिता आहेत, वृत्त्या आहेत, त्यांना सोडून देणे. ज्ञान आणि कर्म यांना भगवंतांच्या सेवेमध्ये उपयोगात आणणे. तर त्यांच्या ज्ञान आणि कर्मावरती आपण आसक्त होऊ नये. राईट. म्हणून त्याला शून्य म्हटलं नाही, म्हणजे काढून फेकून देऊ नये. त्यांना फक्त अनकवर करणे, त्यांना भगवंतांच्या सेवेत लावणे, अनावर्तन. आणि अनुकूल भक्ती करावी भगवंतांना जी अनुकूल आहे. म्हणजे रावण, कंस, हिरण्यकशिपू हे पण कृष्ण भावनावैत होते, परंतु ते अनुकूल नव्हते. त्यांचे विचार प्रतिकूल होते. ते भगवंतांना असुर म्हणून बघायचे की मैं असुर हूँ, हे दुसरा असुर आहे. राईट. भगवंत हे सर्व आकर्षक, सर्व प्रेममयी व्यक्ती आहेत. अशा प्रकारे अशी भक्तीचं आपण काय केलं पाहिजे, अनुकूल आणि कल्टिवेशन केलं पाहिजे. दॅट इज तुमचा हा
पहिला भाग आहे, सॉरी प्रस्तावना आहे. अशा प्रकारे प्रबोधांनी प्रस्तावना दिलेली आहे. तर तुम्ही हे वाचा नंतर आणि मला कम्प्लीट करा. राईट. सो दिस हे पूर्ण झालं इथे पहिलं प्रस्तावना. कोणाला काय प्रश्न आतापर्यंत? अर्ध्या मिनिटाचा ब्रेक माझ्याकरता. प्रभूचे 4 पॉइंट पुन्हा एकदा प्लीज रिपीट करा. 4 ओके ओके. सेकंड पॉइंट मधले राईट, भक्तीची व्याख्या. पहिला पॅराग्राफ आहे भक्तीचे संगोपन. त्यानंतर 1 2 3 4 5 6 7 8 असे पॅराग्राफ सोडल्यावरती भक्तिमय सेवेचा अर्थ भगवान श्रीकृष्ण या पॅराग्राफवरती प्रतिकूल अनुकूल प्रतिकूल कॉमा देऊन अनुकूल अनुशीलनम. त्यानंतर पुढे 2-3 पॅराग्राफ सोडल्यावरती रूप गोस्वामींनी भक्तिरसामृत सिंधुत्व पॅराग्राफ, त्याच्यावरती तिसरा ज्ञान कर्मादी अनावृतम. ठीक आहे. त्यानंतर अजून 1-2 पॅराग्राफ सोडून पुढे श्रील रूप गोस्वामींनी नारद पंचरात्र दिले, त्याच्यावरती दिले 4था पॉईंट सर्व उपाधी विनिर्मुक्त. सर्व उपाधीतून मुक्त होऊन केवळ एकच उपाधी ठेवणे, मी श्रीकृष्ण भक्त आहे. राईट, लाईक दॅट. ओके. मग त्यानंतर आपण मंगलाचरण आणि प्रस्तावना, सॉरी निवेदन आणि प्रस्तावना हे पूर्ण केल्यावरती मग प्रारंभ होतो अध्याय नंबर 1. अध्याय नंबर 1चं शीर्षक आहे. तर अशा आपल्याला 19 अध्याय पूर्ण करायचे आहेत. त्यातला हा पहिला अध्याय आहे टोटल पहिल्या भागामधले. तुम्हाला अनुक्रमणिकेमध्ये दिसेल ते अनुक्रमणिकेत. अध्याय 1 शुद्ध भक्तीची लक्षणे या अध्यायाचं शीर्षक आहे. राईट. आणि शुद्ध भक्तीची टोटल 6 लक्षणं आहेत. तुम्हाला अनुक्रमणिकेमध्ये पण दिसतील आणि तुम्हाला त्या प्रभुपादांनी दिलेल्या पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या पॅराग्राफमध्ये पण दिसतील, 4थ्या पॅराग्राफमध्ये या अध्यायामध्ये. अध्याय 1 शुद्ध भक्तीची लक्षणे. राईट. तर इथे मी तुम्हाला काय पॉईंट लिहून देत नाहीये, कारण सगळे काय आहेत, 1-1 पॉईंट, 6 पॉईंट टोटल कव्हर करणार आहेत प्रबोधांकडनं. सो जास्त विलंब न करता आपण प्रारंभ करूया याला. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. एकदम पहिल्या पॅराग्राफमध्ये प्रभुपाद लिहितात, श्रीमद भागवतम 3:29.12 ते 13 असे सांगितले आहे की श्रील कपिल देव हे आपल्या माता देवहूतीला शुद्ध भक्तिमय सेवेच्या लक्षणाविषयी उपदेश करताना म्हणतात, हे माते, जे माझे शुद्ध भक्त असतात आणि ज्यांच्या मनात भौतिक लाभ अथवा तार्किक तर्काची इच्छा नसते. बघा डेफिनेशन कुठली आहे, तीच जी तुम्ही आता स्टडी केलेली आहे. अन्य अवेल अशेदा शून्यम ज्ञान कर्मादी अनावृतम. हीच सेम व्याख्या कपिल देवानी भागवतामध्ये आपल्या मातेला दिलेली आहे, देवहूती मातेला. त्यांची मने माझ्या सेवेत इतकी तल्लीन झालेली असतात की ते त्या सेवेत कार्यरत राहण्या व्यतिरिक्त ते माझ्याकडे अन्य कोणत्याही वस्तूची मागणी करत नाहीत. इवन टू द एक्सटेंट भक्त हा भगवंतांच्या भक्तिमय सेवेमध्ये एवढा संलग्न असतो, एवढा बिझी असतो की तो भगवत धामाची पण इच्छा ठेवत नाही. मग जसं ह्याला विचारलं होतं कुणाला, जयानंद प्रभूना एका निवडून प्रश्न विचारला कि प्रभु जी भगवत धाम जाने का मार्ग क्या है, कैसे जा सकते भगवत धाम. त्याने काय उत्तर तुम्हाला सांगितलं होतं अगोदर, मी आठवतं का तुम्हाला? त्याने काय उत्तर दिलं होतं माहिती आहे का तुम्हाला? आहे कुणाला आठवण? काय आठवण आहे सांगा. प्रत्येक आठवतं तुम्हाला? नाही आठवत आहे. प्रभुपादांची धोती पूर्ण बंद होऊ शकतो किंवा प्रभुपाद मागच्या रस्त्याने पण बंद होऊ शकतो आपण चुकलो वगैरे तर. प्रत्येक माताजी स्मार्ट आहेत. त्यांना शॉर्टकट माहिती आहे. तुम्ही उत्तर दिलं त्या उत्तराला मी पूर्ण करेल. प्रभुपादांची धोती पकडणे म्हणजे याचा अर्थ असा आहे, जयानंद प्रभूने उत्तर दिलं की मुझे ऐसा प्रश्न के उत्तर ढूंढने का टाइम नहीं है. हरे कृष्ण. ते म्हटले की ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर शोधायला मला वेळच भेटत नाही हो, मी एवढं व्यस्त आहे सेवेमध्ये. म्हणजे म्हणण्याचा अर्थ काय आहे, हेच उत्तर आहे. भगवत धाम जाने का रास्ता किधर है, यही रास्ता है. इस सेवा में इतने बिजी रहो कि आपको पता भी नहीं चले कि भगवत धाम कब चला गया मैं. पता भी नहीं चलेगा की कैसे जिंदगी सी. एखाद्या भौतिकवादी व्यक्तीला पण कळत नाही ना की कसं जीवन केलं. कि कल 31 आया था, पार्टी हुआ, आज 1 तारीख खत्म. अरे खत्म हो गया ना, और खत्म होता जाएगा वो. राइट.
खतम होते जाने का म्हणजे बेसिकली काय आहे की संपण्याकरताच ते बनलेलं आहे. असं हे जगत जे आहे, या जगामध्ये जे होणाऱ्या क्रिया प्रतिक्रिया आहेत, ह्या सगळ्या जगातील आपण जेवढे काही बनवलेलं आहे मशिनरी किंवा जागा, वस्तू किंवा आपलं जीवनमान, हे सगळं संपणार आहे. राईट. त्याला पण कळत नाही की कब खतम हो गया. तुम्हाला कळलं का सोळका माताजी? कधी झाली 60 वर्ष किंवा 50? किती झालं तुमचं वय आता? विचारू नये असं म्हणतात ते. खास करून लेडीज लोकांना विचारू नये म्हणतात ते. असं असतंय का? हा, मग काय वय कमी होतं का? जास्त होतं. अच्छा, जास्त होऊन जातं का? हरे कृष्ण. पण तुम्ही विचारा किंवा नका विचारू, वय तर वाढत जाणार आहे ना. 70 वर्ष. 70? बघा, मी अंडर एस्टिमेट केलं नाही. 50-60 म्हणत होतो मी. 70. अरे तुम्ही तरुण आहेत अजून, कारण आत्मा तरुण असतो. हरे कृष्ण. सांगण्याचा अर्थ असा आहे की आपल्या आयुष्याचं कसं टाइम निघून गेलं आपल्याला कळणार नाही, आणि एखाद्या भौतिकवादी व्यक्तीला कळत नाही तर निवडीला पण कळणार नाही. म्हणून ना, जो व्यस्त आहे त्याला वेळच नसतो हे विचार करायला की आज प्रसादमध्ये काय होतं हो, असं का प्रसाद देतात ते लोक आम्हाला, भोपळ्याची भाजी. अरे जर तुमच्याकडे वेळ नसेल विचार करायला तर तुझे भेटेल तर पटकन खाऊन निघाल तुम्ही पुढे. राईट. जेव्हा तुम्ही कधी ते एखाद्या याच्यामध्ये निघालात तुम्ही, काय म्हणतात त्याला, यात्रेमध्ये, आणि तुम्हाला जर ट्रेनमध्ये तुम्ही आहात किंवा कुठे गाडीमध्ये आहात, मला जे भेटेल ते गपचूप खाऊन निघताल ना पुढे. थोड़ी म्हणताल की अरे अभी इधर प्रसाद ठीक नहीं है, ट्रेन रोको, हम थोड़ा बाहर जाके ले लेंगे. अरे ट्रेन कैसे रुकेगा अभी, जो है चुपचाप खा लो. पण जो या जगाशी आसक्त असतो तो काय म्हणतो, ट्रेन रोको अभी मैं बाहेर जातो. किंवा काय काय लोक असे असतात, थोडा बाहेर जाके, तब तोपर्यंत ट्रेन सुटते. अरे ट्रेन छूट रहे जल्दी जल्दी भागो. अरे काय गरज एवढ्या उड्या मारायची, उद्या सकाळी ते पोहोचेल ना मथुरेला, मग गेल्यावर तिथे घे ना प्रसाद व्यवस्थित. सो दॅट इज त्यांनी ते उत्तर दिलं होतं सुंदर, की मैं इतना बिझी हूँ की मुझे टाइम नहीं मिलता है सोचने के लिए सब. म्हणजे त्यांनी ॲक्च्युली असं नाही की ते विचार नाही करायचे की भगवत धाम क्या है क्या नहीं, कैसे जाना है. पण भगवत धाम जाने का ये रास्ता है कि आप इतना बिजी रहो कि आपको टाइम नहीं मिलेगा ये प्रश्न पूछने का कि भगवत धाम कैसे जाना है. त्याचाच अर्थ होता प्रभुपादांनी धोती पकडणे. प्रभुपादांनी धोती पकडली तर प्रभुपादांनी धोती फार हेवी असते. प्रभुपाद म्हणतात चलो ये सेवा करो, वो सेवा करो, यहाँ जाओ वहाँ जाओ, यहाँ प्रचार करो, ये बुक छापो, भक्तों का काउंसलिंग करो, किचन में कुकिंग करो. राइट. सो दिस इज, म्हणून इथे म्हटलेलं आहे की रूप गोस्वामी कपिल देव आपल्या मातेला म्हणतात की भक्ति में इतना बिजी रहता है, उसकी इच्छाएं इतनी संतुष्ट रहती है भगवान की सेवा करके कि भगवत धाम जाने की भी इच्छा नहीं करता है. और इनफॅक्ट खाली दिलेलं आहे की 5 प्रकारच्या मुक्ती असतात, सारूप्य, सायुज्य, सालोक्य, सृष्टी. ह्याच्यामधली जी एक मुक्ती आहे सायुज्य मुक्ती, ती भक्त ना करतात डेफिनेटली, म्हणजे भगवंतांमध्ये लीन होणे. पण ज्या राहिलेल्या ज्या 4 प्रकारच्या मुक्त्या आहेत तिथे दिले बघा. भगवंतांसमेत एकाच ग्रहावरती निवास करणे, भगवंतासारखे स्वरूप असणे, भगवंतांसमान ऐश्वर्याचा उपभोग करणे, आणि भगवंतांचा पार्षद म्हणून त्याच्या समवेत निवास करणे. हे जे 4 मुक्त्या आहेत, भक्त ह्या मुक्त्यांचा पण स्वीकार करत नाही जर त्याच्यामध्ये त्याला सेवा करायची संधी भेटत नसेल तर. सेवा म्हणजे काय, नोकरी आहे ना, आणि नोकरी केल्याशिवाय पगार भेटणार नाही. तर मग तुम्हाला म्हटलं की आपको ना हम लोग एयरपोर्ट में आने देते हैं, आ जाओ एयरपोर्ट में, रोज आओ इधर खड़े हो गए, बैठे रहो इधर खाली, क्या मिलेगा मुझे? नहीं, कुछ नहीं मिलेगा ना. तुम कहीं जा सकते हो ना तुमको यहाँ बैठने का पगार मिलेगा. तो कोण जाईल तिथे? स्पिरिच्युअल वर्ल्ड किंवा आध्यात्मिक जगत पण असंच आहे. तो म्हटलं नहीं मुझे आध्यात्मिक जगत जाना है, अरे यहाँ बहुत क्लेश है. तो ठीक है आ जाओ, फिर क्या करोगे यहाँ पे आके? ना मैं एक जगह बैठे रहूँगा ऐसे. बैठ के क्या करोगे? ना मैं देखूंगा राधा कृष्ण को. देख के क्या करोगे? जब तक सेवा करने की इच्छा नहीं है. मग तुम्ही बघा ना, सगळे जे भक्त आहेत आध्यात्मिक जगामध्ये किती व्यस्त असतात. यशोदामाई पकडा किंवा सगळे गोलबाल पकडा किंवा गोपीज बघा, किती बिझी असतात लोक सेवेमध्ये. म्हणून भक्त हा एवढा भौतिक किंवा स्वतःच्या इंद्रिय तृप्तीच्या पलीकडे गेलेला आहे की इव्हन जर त्याला सेवा भेटत नसेल तर तो कुठली सेवा घेत नाही. राईट. सो लाईक दॅट. मग आता खाली लक्षणं दिलेली आहेत भक्तीची, अशा शुद्ध भक्तीची. जेव्हा अशा प्रकारची शुद्ध भक्ती आपण करतो बघा, लक्षात ठेवा नेहमी,
भक्त कन्फ्यूज होतात. ते म्हणतात की अहो प्रभूजी आम्ही पण भक्ती करतो पण आम्हाला हे लक्षणं का दिसत नाहीत. मग सर्वात पहिले डेफिनेशन क्लिअर करा की कुठल्या प्रकारची भक्ती. कुठली भक्ती? शुद्ध भक्ती. राईट. त्याची लक्षणं आहेत, ऑर्डिनरी भक्तीची नव्हे. इव्हन ऑर्डिनरी भक्तीमध्ये सुद्धा ही लक्षणं दिसतील थोड्याफार प्रमाणामध्ये, पण कम्प्लीट मॅनिफेस्टेशन किंवा प्रकट होईल जेव्हा आपण शुद्ध भावनेमध्ये. मग आता बघा प्रभुपाद लिहितात, श्रीमद भागवतातील कपिल देवांच्या या वक्तव्यात आपल्याला एका शुद्ध भक्ताच्या वास्तविक स्थितीचे आणि भक्तिमय सेवेच्या प्रमुख लक्षणांचे वर्णन आढळते. श्री रूप गोस्वामींनी इतर अनेक शास्त्रांतील प्रमाणे उपस्थित करून प्रेममय सेवेची अधिक लक्षणे यापुढे दिलेली आहेत. आणि ती 6 लक्षणे कुठली आहेत? सर्वात पहिले तर तुम्ही काय करा, तिथे प्रभुपादाने तिथे अनुवाद दिलेले, त्याच्या पुढे मी तुम्हाला एक शब्द सांगेन, तो लिहा. म्हणजे त्याचा संस्कृत शब्द तुम्हाला तिथे भेटेल. संस्कृत शब्द जो आहे त्या ह्याच्यामध्ये हा पण श्लोक आहे, तुम्हाला नंतर देईन मी सगळे श्लोक ते. तर सर्वात पहिले आहे, कोण वाचेल? वाचा, एकेकाने वाचा. सर्वात पहिला वाचा, शोभाशी धोळे माताची वाचा. कुठे गेले शोभाशी धोळे माताजी? अचानक गायब कशा झाल्या? छुवंत जादू. हा ठीक आहे. कल्पना राधिका माताजी वाचा. सॉरी, कल्पतरू राधिका माताजी. आहे तुमच्याकडे पुस्तक? दंडक प्रणाम प्रभूजी. हो प्रभूजी, आहे पुस्तक. पहिला काय पॉइंट आहे बघा? पहिला पॉइंट आहे, शुद्ध भक्ती मनुष्य सर्व प्रकारच्या भौतिक क्लेशातून त्वरित मुक्त करते. येस, बस बस, पहिलाच पॉइंट. याला 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 हरे कृष्ण, याला संस्कृत मध्ये म्हटलेलं आहे क्लेशाग्नी. लिहा त्याच्या समोर, क्लेशाग्नी. क्लेशाग्नी. ठीक आहे, दिस इज फर्स्ट पॉइंट. त्यानंतर दुसरं लिहिलेलं आहे, वाचा. गोपीकडे माताच्या दुसरं वाचा, काय लिहिलेलं आहे? शुद्ध भक्ती अत्यंत सुखदायक आहे. तुमच्याकडे आहे ना कोण? शुद्ध तेंबुळकर कोण आहे? येस, आहेत ना इथे. शुभदा. राईट. तुम्हाला त्या पुढे लिहायचा शब्द दिलेला आहे, शुभदा. शुद्ध भक्ती अत्यंत शुभदायक आहे, त्याच्या पुढे लिहायचं शुभदा. राईट. त्याचा अर्थ असा आहे, उद्या एवढ्या नावाने हाक मारतात, एवढ्या मोठ्या. शुभदा. पुस्तकात आहे ना सर प्रभूजी? तुमच्या पुस्तकात आहे? हो. अच्छा, माझ्या पुस्तकात नव्हतं म्हणून आता नवीन पुस्तकात आलेलं आहे का? हो. नाही प्रभूजी, आमच्याकडे ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. आमच्याकडे पण नाहीये. ठीक आहे. काय कृष्ण भावनेतील सुख मुक्ती मोक्ष नगोदाकृत. तुम्ही कुठे पोहोचलात? यांच्याकडे कोणतं पुस्तक आहे? नाही. शुभदा आहे. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, चालेल चालेल. ज्यांच्याकडे आहे त्यांनी लिहायची गरज नाही, ज्यांच्याकडे नाही त्यांनी लिहा. ठीक आहे. हा, शुभदा. त्यानंतर तिसरी आहे, तिसरा थर्ड पॉइंट. तिसरा कोण वाचेल? वाचा. श्रीराम प्रभू वाचा तुम्ही. हरे कृष्ण. शुद्ध भक्ती स्वभावताच आध्यात्मिक सुख प्रदान करते. येस, याच्या समोर लिहायचं सांद्रानंद विशेषात्मा. हरे कृष्ण, आता कडक शब्द आहे. सांद्रानंद विशेषात्मा. सांद्रानंद विशेषात्मा. सांद्रानंद विशेषात्मा. हरी बोल. नवीन सांद्रानंद विशेषात्मा. विशेषात्मा. ठीक आहे. त्यानंतर फोर्थ वन, चौथं वाचा. सुळेखा माते तुम्ही नका वाचू, तुमच्याकडे ऑलरेडी आहे. चौथं वाचा, प्रतिकोण मध्ये. चौथं काय आहे? शुद्ध भक्ती अत्यंत दुर्लभ आहे. येस, त्याच्यासमोर लिहायचं सुदुर्लभा. त्याच्यासमोर लिहायचं सुदुर्लभा. सुदुर्लभा. त्यानंतर पाचवा, फिफ्थ पॉइंट आहे, प्रवन जाधव प्रभू वाचा. 5वा पॉइंट. हरे कृष्ण प्रभू. शुद्ध भक्तीचे आचरण करणारे मोक्षाच्या कल्पनेचाही तिरस्कार करतात.